ओबीसी समाजाचे नेते भुजबळ यांना कुठेतरी विरोध व्हायला लागलाय, समाज बांधव म्हणून तुमची काय भूमिका असणार आहे? नाही, मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं जे काही संघटन आहे, गेल्या आरक्षणाची सुरुवात या राज्यामध्ये होण्याच्या अगोदरपासून आम्ही महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या मंडल आयोगाचं असणारं जनजागरण या राज्यामध्ये आम्ही केले। पण जेव्हा ओबीसीची सवलत सुरू झाली तेव्हा आम्ही सवलतीच्या बाहेर राहिलो का? आम्ही मायनर ओबीसी आहे। आणि त्याच्यामध्ये आता भुजबळ साहेब महाराष्ट्रामध्ये जे काही काम करतायत, मग कोणी करत नाही म्हणून त्यांनी उठलेत तर ठीक आहे, पण तमाम महाराष्ट्रातल्या भटक्या विमुक्त उद्ध्वस्त बाराबुलतेदाराचा नेता छगन भुजबळ आहेत ही काही मी मान्य करत नाही। कारण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्यावेळी त्यांना संधी मिळाली, मी 70-80 कार्यकर्ते घेऊन त्यांच्याकडे गेलो, म्हणलं न्हावी, धोबी, कुंभार, सोनार, लोहार, सुतार, शिंपी, कासार, गुरव ही सगळी उद्ध्वस्त माणसं आहेत आणि या एकट्यासाठी नका देऊ, या सगळ्या बाराबुलतेदारासाठी तुम्ही गाडगे महाराज आर्थिक विकास महामंडळ RR पाटलांनी घोषणा केली, तुम्ही त्याला अंमल करा। त्या ठिकाणी भुजबळ साहेबांनी खचून विरोध केला। ते म्हणाले मी हयात असेपर्यंत माझ्या मी ओबीसी फूट पडू देणार नाही, दुसरं होऊ देणार नाही वगैरे। आणि माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की तमाम ओबीसीचं नेतृत्व करण्यासाठी त्यांच्याकडे तेवढी व्यापकता नाही आहे। ज्या ज्यावेळी त्यांना आयुष्यामध्ये संधी मिळाली त्यांनी एकही ओबीसी माणूस महाराष्ट्रामध्ये मोठा केला नाही। त्यांना सत्तेची संधी जेव्हा शरद पवार साहेबांनी दिली त्यावेळी ते स्वतः मंत्री झाले। त्यांना पुन्हा संधी दिली, त्यांनी स्वतःच्या मुलाला जे ते आमदारकी दिली, त्यांनी अजून सत्तेची संधी दिली, त्यांनी आपल्या पुतण्याला खासदार केलं, त्यांनी अजून सत्तेची संधी दिली, त्यांच्या भावाला बापू भुजबळला त्यांनी ओबीसी महामंडळाचा चेअरमन केलं, परंतु ओबीसीतला एकही माणूस महाराष्ट्रामध्ये त्यांनी आतापर्यंत मोठा केला नाही। त्यामुळे तमाम ओबीसीचं नेतृत्व भुजबळ साहेब आहेत हे काही मी मान्य करत नाही आणि आमचा बाराबुलतेदार समाजही मान्य करत नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।